ठाणे शहरातली होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आणि ठाणे घोडबंदर रस्ता जो दुरुस्त करण्यासाठी जी वाहतूक नियोजन केलं त्यात गोंधळ झाला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ज्यामुळं एका 16 महिन्याच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत फसून अडकून जीव गेलेला आहे आणि या वाहतूक कोंडीमुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत। दादा, आपलं नाव काय आणि काय सांगाल या एकूण प्रश्नासंदर्भात? माझं नाव सुशांत पाटील, मी भूमिपुत्र संघटनेचा अध्यक्ष आहे। गेले अनेक वर्ष मी वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी सामाजिक काम करतोय। खरं म्हणजे ह्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे घोडबंदर रोड हा वाहतूक कोंडी मुक्त होण्याकरिता एक नियोजन केलं होतं, जे रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत या अवजड वाहनं सोडण्यात यावी। खरं म्हणजे हे अध्यादेश काढल्यानंतर ह्या अध्यादेशचं पालन केलं तरी ह्याच्यात 0% नियोजन होतं आणि त्याचा फटका ह्या चिमुकड्याच्या मृत्यूला सामोरे जावं लागलं। वाहतूक कोंडीचा नियोजन करण्यामध्ये सबशेल, ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि इकडची यंत्रणा पूर्णपणे फेल गेलेली आहेत। त्यांना आम्ही सुद्धा पत्र सुद्धा लिहिलेलं होतं की हे जर अध्यादेश लागले तर मोठा उद्रेक होऊ शकतो आणि तेच झालं। ह्याचा आम्ही सांगत होतो की हे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पार्किंग झोन बनवा, या पार्किंग झोन मध्ये तुम्ही या गाड्या लावा आणि सुरळीतपणे आम्हाला सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना न करावा लागेल असं कर। पण प्रशासन अध्यादेश काढतं, मंत्री कॅबिन मध्ये बसून घोषणा मात्र करतात। वस्तुस्थिती असते का जीव जाईपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना आम्हाला करावा लागतो आणि हा वाहतूक कोंडीचा फटका सामान्य माणसाला लागतो। मंत्री असून दे, आमदार असून दे किंवा मोठे अधिकारी असून दे, हे फक्त सायरन वाजवून विरुद्ध दिशेने जातात आणि त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही। सर्वसामान्य माणसाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। हा दादा, हा चिमुकला 16 महिन्याचा होता, कुठल्या हॉस्पिटल मध्ये होता आणि काय? हा गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये होता वसई फाट्यावर। त्याला मुंबई इथे शिफ्ट करण्यात यायला पाहिजे होतं तातडीने, पण तो 3 ते 4 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकला आणि वेळेवर हॉस्पिटल पोहोचल्या नसल्याने त्यांनी शोधलं की जवळपास मला कुठेतरी दवाखाना भेटेल का, आणि हे दवाखान्यामध्ये गावात आमच्या ससूनगर मध्ये शोध आल्यानंतर त्यांना समजलं की आता याचा श्वास बंद झालेला आहे आणि हा श्वास बंद झाल्यानंतर त्यांनी मृत्युमुखी पावला हे त्यांना 100% खात्री झाली आणि पुन्हा त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये नेलं। या अगोदर एक महिलेचा देखील मृत्यू झाला होता। साहेब, नेहमी हे मृत्यू होतात, असा दगा सोडा। अशा किती जणांच्या फ्लाईट सुटल्या, किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, किती जण शाळेत जायचं बंद पडलेले, नातेवाईक आमच्याकडे येत नाही, कुठल्याच कार्य आमच्याकडे सक्सेस होत नाही। मृत्यू हाच एक शेवटचा टोकाचा असतं आणि हे कितीही बळी दिले तरी प्रशासन मात्र सुधरत नाही आणि प्रशासन यावर तोडगा 100% काढायला बघत सुद्धा नाही। काय मागणी आहे? आम्हाला आता मागणी आहे की आम्हाला आत्महत्या करायचंच आम्ही पत्र लिहितोय आता पंतप्रधानांना, का आमची अशी जर चिमुकल्यांची आणि आमचे जर जीव जात असतील तर आम्हाला आत्महत्या करायचं परवानगी द्या। आम्ही आत्महत्या करायला देतोय, कारण तुमच्याकडे आता प्रशासन जे आहे ते तुमचं अजिबात ऐकत नाही आणि जनतेच्या साठी कुठलंही आमची मन की बात ऐकत नाहीयेत। नक्कीच ज्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर जी वाहतूक कोंडी होते त्यामुळे सामान्य माणूस अक्षरशः मेटाकुटीला आहे आणि अशा प्रकारचे जीव वारंवार जात आहेत, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर।